हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, आपली छातीची घडी 10ची आहे, उंची 14 आहे, शोल्डर व मुंडा 5 आहे, गळारुंदी 2 घ्यायची आहे. गळ्याची उंची आपण आपल्या आवडीनुसार करून असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. बघा, आता इथे एक वरती 3.5 इंचावरती एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि असा गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आता बघा, इथून थोडंसं असं बाहेरच्या साईडला घेऊन असा आकार देऊन घेणार आहे. बघा, इथून थोडासा गोल आणि परत असं लांबट करत वरती आपल्याला जायचं आहे. बघा, आणि असा आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. जसा आपण आकार दिलेला आहे ना, अगदी तसाच कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर थोडंसं डीप घेऊ शकता, पण मी डीप घेतलेलं नाही, कारण कस्टमर माझं खूपच वीक आहे. त्यामुळे हाच गळा बहुतेक त्यांना डीपच होणार आहे. आणि असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही. बघा, शिवल्यानंतर आणि थोडासा अर्धा इंच गळा वाढतो एक्स्ट्रा. आता मेन फॅब्रिक घेऊन सवचं ठेवलेलं आहे आणि अस्तर उलटं ठेवून त्याला सुया व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या. फक्त पाव इंचाचं मार्जिन पकडत टीप मारायची आहे. आता बघा, इथं कोपरा आलेला आहे. इथं कोपऱ्यात सुई खाली घातली आणि कपडा फिरवून घेतला. बघा, नुसता कपडा फिरवत जायचा आहे. जसा आहे तसा शेप देत जायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, इथं सुद्धा कोपऱ्यात सुई खाली घातली आणि परत टीप मारून घेतली. एक्स्ट्राच आता खाली कमरेकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला डायरेक्टच कमरपट्टी तयार करून घ्यायचा आहे. गळ्याचा जो एक्स्ट्राचा भाग होता तो व्यवस्थित मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. पूर्ण गळ्याला छोटे छोटे सगळे कट्स देऊन घ्यायचे. कट्स दिल्यामुळे काय होतं, आपलं अस्तर आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होतं आणि पूर्ण गळा असा कमरेच्या आणि पाठीच्या मध्ये हात टाकून पूर्ण गळा असा उलटवून घेतलेला आहे. कमरेला अगदी व्यवस्थित अशी आपली दाबटीप मारून घ्यायची, ते पण अगदीच काठावरून. गळ्याला सुद्धा अशीच दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकता, पूर्ण गळ्याला दाबटीप मारायची. फक्त मी डाव्या हाताने असा कपडा सरकवत आहे आणि अगदी व्यवस्थित अशी अगदी काठावरून आपल्याला पूर्ण गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत आहे तशी टीप मारून घेतली. बघा, आता अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. 4.5 इंचाची व अर्धा इंच रुंदीची पाठीतल्या आपल्या दोन्ही बाजूच्या 2 अशा टक्स मारून घ्यायच्या. बघू शकताय तुम्ही. सुंदर असा आपला गळा रेडी झालेला आहे. इथं मी गोल्डन कलरची लेस घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. लेस ऑप्शनल आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी काठावरून सुंदर अशी आपल्याला लेस फिरवून घ्यायची आहे. इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची, म्हणजे जसा आहे तसा कोपरा अगदी ॲक्युरेट निघतो. बघा, थोडीशी लेस फोल्ड करून घेतली आणि परत टीप मारली. बघू शकता, इथं सुद्धा कोपऱ्यात आपल्याला थोडीशी लेस फोल्ड करायची आणि आहे अशी लेस स्टिच करून घ्यायची. बघू शकता तुम्ही. मी नॉट अगदी सिंपल असं नॉट लटकन तयार करून घेतलेलं, ते व्यवस्थित असं
जॉईन करून घेतलेला आहे. बघा सुंदर अशी आपले ब्लाऊजचे डिझाईन तयार झालेले, अगदी खूपच सुंदर दिसत आहे. बघू शकताय तुम्ही, लटकनसुद्धा खूप सुंदर झालेलं आहे. आणि अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.